इयत्ता 10वी सराव संच 2.1 क्वेश्चन 1. कोणतीही दोन वर्ग समीकरणे लिहा. वर्ग समीकरणे. नंबर 1 m² + 5m + 3 = 0 आणि दुसरे समीकरण y² - 3 = 0. हे दोन वर्ग समीकरणे आहेत. त्यानंतर क्वेश्चन 2. खालील समीकरणापैकी वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा. क्वेश्चन 1 x² + 5x - 2 = 0. या समीकरणात x हे एकच चल असून या चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. या समीकरणात x हे एकच चल असून त्या चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. क्वेश्चन 2. y² = 5y - 10. y² = 5y - 10 हे समीकरण ax² + bx + c = 0 या स्वरूपात लिहू. y² समीकरणाच्या उजव्या बाजूला 5y प्लसमध्ये आहेत, डाव्या बाजूस घेतले असता मायनसमध्ये येतील. समीकरणाच्या उजव्या बाजूला 10 मायनसमध्ये आहेत, डाव्या बाजूला घेतले असता प्लसमध्ये येतील. त्यामुळे हे समीकरण y² - 5y + 10 = 0 अशा स्वरूपाचे होते. या समीकरणामध्ये y हे एकच चल असून या चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. क्वेश्चन 3. y² + 1/y = 2. या समीकरणास ax² + bx + c = 0 या स्वरूपात लिहू. y² + 1/y = 2. या ठिकाणी LCM y येतो. y × y² + 1/y = 2. y³ + 1. y या ठिकाणी भागाकारामध्ये आहे, समीकरणाच्या उजव्या बाजूला गुणाकारामध्ये जाईल. त्यामुळे y³ + 1 = 2y. हे 2y समीकरणाच्या डाव्या बाजूला घेतले असता मायनस होईल. त्यामुळे y³ - 2y + 1 = 0. या समीकरणामध्ये y हे एकच चल असून y चा सर्वात मोठा घातांक 3 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण नाही. त्यानंतर क्वेश्चन 4. x + 1/x = -2. प्रथम हे समीकरण ax² + bx + c या स्वरूपात लिहू. x + 1/x = -2. याचा LCM x येतो. x × x + 1/x = -2. x × x x² + 1/x = -2. x² + 1 = -2x. x² + 1 = -2x. -2x समीकरणाच्या डाव्या बाजूस घेतले असता +2x येतील. त्यामुळे x² + 2x + 1 = 0. या समीकरणात x हे एकच चल असून या चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. क्वेश्चन 5. m + 2m - 5 = 0. प्रथम या समीकरणास गुणाकार रूपात घेऊ. m + 2 आणि m - 5 यांचा गुणाकार करून घेऊ. m ने m - 5 ला गुणाकार करू आणि +2 ने m - 5 या पदास गुणाकार करून घेऊ. m × m m² - 5 × m - 5m +2 × m + 2m 2 × -5 -10 = 0. m² - 5m + 2m - 10 = 0. या ठिकाणी m²
-5m मधून +2m वजा केले असता -3m राहतात. -10 पुढे मांडू =0. m² - 3m - 10 0 अशा स्वरूपाचे समीकरण येते. या समीकरणामध्ये m हे एकच चल असून या चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे म्हणून हे वर्ग समीकरण आहे. त्यानंतर 6 क्वेश्चन. m3 + 3m² - 2 3m3 m3 + 3m² - 2 3m3. हे 3m3 उजव्या बाजूस प्लसमध्ये आहे ते डाव्या बाजूस घेऊ समीकरणाच्या. m3 - 3m3 + 3m² - 2 0. -3m3 मधून 1m3 वजा केले असता -2m3 उरतात. +3m² - 2 0. या ठिकाणी m चा सर्वात मोठा घातांक 3 आहे म्हणून हे वर्ग समीकरण नाही. त्यानंतर क्वेश्चन 3. खालील समीकरणे ax² + bx + c 0 या स्वरूपात लिहा आणि प्रत्येकातील a, b, c यांच्या किमती ठरवा. क्वेश्चन 1. 2y = 10 - y². 2y = 10 - y² हे समीकरणास ax² + bx + c 0 या स्वरूपात मांडू. 2y 10 समीकरणाच्या उजव्या बाजूस प्लसमध्ये आहे डाव्या बाजूस मायनस होईल. -y² समीकरणाच्या उजव्या बाजूस मायनस आहे त्यामुळे समीकरणाच्या डाव्या बाजूस +y² होतील. त्यामुळे 2y - 10 + y² 0. समीकरण y² + 2y - 10 0 हे ax² + bx c 0 या स्वरूपात मांडले. या ठिकाणी y चा सहगुणक 1 आहे, मधल्या पदाचा सहगुणक 2 आहे आणि शेवटचे स्थिर पद -10 आहे. त्यामुळे a 1, b 2 आणि c -10. अशा प्रकारे a 1, b 2 आणि c -10 ह्या a, b आणि c यांच्या किमती आहेत. त्यानंतर क्वेश्चन 3. x - 1² (2x + 3) x - 1² - 2x + 3. प्रथम x - 1² या पदाचा विस्तार करून घेऊ. x - 1² x² - 2x + 1 म्हणून ही पूर्ण पदावली मांडून घेऊ. x² - 2x + 1 2x + 3 x² - 2x समीकरणाच्या उजव्या बाजूस +2x आहेत, डाव्या बाजूस -2x येतील. समीकरणाच्या उजव्या बाजूस +3 आहेत, डाव्या बाजूस -3 येतील. -2x आणि -2x यांची बेरीज होईल. -3 मधून +1 वजा केले असता -2 येतात. हे समीकरण ax² + bx c या स्वरूपात x² - 4x - 2 0 अशा प्रकारे येते. या ठिकाणी x चा सहगुणक 1 आहे, मधल्या पदाचा सहगुणक -4 आहे, शेवटच्या पदाचा सहगुणक -2 आहे. त्यामुळे a 1, b -4, c -2. त्यामुळे a, b आणि c a ची किंमत 1, b ची -4 आणि c ची -2 इतकी येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3. x² + 5x - (3 - x)
या समीकरणास डाव्या बाजूस घेऊ. एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू -3 इंटू 3 मायनस 3 मायनस इंटू मायनस एक्स प्लस एक्स झाले. एक्स स्क्वेअर प्लस 5x या ठिकाणी -3 उजव्या बाजूस आहे, त्यामुळे डाव्या बाजूस घेतले असता +3 होईल. प्लस एक्स हे समीकरणाच्या उजव्या बाजूस आहे, डाव्या बाजूस घेतले असता -x येतील. त्यामुळे एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 3 मायनस एक्स इज इक्वल टू 0. या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस 5x मधून -x वजा केले असता +4x येतील, +3 इज इक्वल टू 0. अशा प्रकारे हे समीकरण ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या स्वरूपात मांडले. या ठिकाणी एक्सचा सहगुणक 1 आहे, त्यामुळे a इज इक्वल टू 1. मधल्या पदाचा सहगुणक 4 आहे, म्हणून b इज इक्वल टू 4 आणि शेवटचे स्थिर पद 3 आहे, म्हणून c इज इक्वल टू 3. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. 3m स्क्वेअर इज इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 9. 3m स्क्वेअर इज इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 9 हे समीकरण ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या स्वरूपात मांडू. 3m स्क्वेअर समीकरणाच्या उजव्या बाजूस प्लस 2m स्क्वेअर आहेत, ते डाव्या बाजूस घेतले असता -2m स्क्वेअर होतील. समीकरणाच्या उजव्या बाजूला -9 आहेत, डाव्या बाजूला घेतले असता +9 होतील. त्यामुळे 3m स्क्वेअर मायनस 2m स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल टू 0 हे समीकरण येईल. 3m स्क्वेअरमधून -2m स्क्वेअर वजा केले असता 1m स्क्वेअर राहतात, +9 इज इक्वल टू 0. या ठिकाणी m स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल टू 0 हे समीकरण येते. या समीकरणामध्ये मधले पद काहीच नाही म्हणजे 0 घेऊ, म्हणून m स्क्वेअर प्लस 0m प्लस 9 इज इक्वल टू 0. mचा सहगुणक 1 आहे, म्हणून a इज इक्वल टू 1. मधल्या पदाचा सहगुणक 0 आहे, म्हणून b इज इक्वल टू 0 आणि शेवटचे स्थिर पद 9 आहे, म्हणून a, b आणि c यांच्या किमती अनुक्रमे 1, 0 आणि 9 इतक्या येतील. क्वेश्चन नंबर 5. p इंटू ब्रॅकेट 3 प्लस 6p इज इक्वल टू -5. p इंटू ब्रॅकेट 3 प्लस 6p इज इक्वल टू -5. p ने या पदास गुणाकार करून घेऊ. p इंटू 3 3p, p इंटू 6p प्लस 6p स्क्वेअर इज इक्वल टू -5. या समीकरणास ax स्क्वेअर प्लस bx प्लस c या स्वरूपात मांडून घेऊ. 6p स्क्वेअर प्लस 3p प्लस 5 इज इक्वल टू 0. या ठिकाणी pचा सहगुणक 6 आहे, मधल्या पदाचा सहगुणक 3 आहे, शेवटचे स्थिर पद 5 आहे. त्यामुळे a इज इक्वल टू 6, b इज इक्वल टू 3 आणि c इज इक्वल टू 5. एक्स स्क्वेअर मायनस 9 क्वेश्चन नंबर 6 इज इक्वल टू 30. या समीकरणास ax स्क्वेअर प्लस bx प्लस c या स्वरूपात मांडून घेऊ. एक्स स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 13. एक्स स्क्वेअर मायनस 9 मायनस 13 समीकरणाच्या डाव्या बाजूस घेतले असता मायनसमध्ये येतील, इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर -9 आणि -13ची बेरीज -22 येते, त्यामुळे एक्स स्क्वेअर -22 इज इक्वल टू 0 हे समीकरण येते. या समीकरणामध्ये मधले पद काहीच नाही म्हणजे 0 घेऊ. एक्स स्क्वेअर प्लस 0x मायनस 22 इज इक्वल टू 0. एक्सचा सहगुणक 1 आहे, मधल्या पदाचा सहगुणक 0 आहे, शेवटचे स्थिर पद -22 म्हणजे 22 आहे. त्यामुळे a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 0, c इज इक्वल टू -22. अशा प्रकारच्या a, b आणि c यांच्या किमती येतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणाची मुळे आहेत की नाही ते ठरवा. एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू 1 आणि एक्स इज इक्वल टू -1 ठेवून एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0 या बहुपदीत एक्स इज इक्वल टू 1 ठेवून एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5
या ठिकाणी 1 ठेवायचे आहे. एक्सच्या ठिकाणी 1 स्क्वेअर प्लस 4, एक्सच्या ठिकाणी 1 मायनस 5 इज इक्वल टू 0. 1 स्क्वेअर 1, 4 इंटू 1 4 मायनस 5 इज इक्वल टू 0. 4 प्लस 1 5 मायनस 5 इज इक्वल टू 0. 0 इज इक्वल टू 0. त्यामुळे या समीकरणाच्या दोन्ही बाजू समान येतात. एक्स इज इक्वल टू 1 हे या समीकरणाची एक उकल आहे, म्हणून 1 हे या समीकरणाचे एक मूळ आहे. एक्स इज इक्वल टू -1 ठेवून एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0 या बहुपदीत एक्स इज इक्वल टू -1 ठेवून -1 स्क्वेअर प्लस 4 इंटू -1 मायनस 5 इज इक्वल टू 0. -1 स्क्वेअर 1 -4 इंटू 1 -4 मायनस 5 इज इक्वल टू 0. -4 आणि -5 यांची बेरीज होईल -9 येईल. -9मधून +1 वजा केले असता -8 येतात. -8 इज नॉट इक्वल टू 0, म्हणून -1 ही उकल नाही. एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0 या समीकरणाची एक्स इज इक्वल टू -1 ही उकल नाही. त्यानंतर क्वेश्चन 2 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0 या पदावलीमध्ये m इज इक्वल टू 2 आणि m इज इक्वल टू 5/2 ठेवून 2m स्क्वेअर मायनस 5 इज इक्वल टू 0 या बहुपदीत m इज इक्वल टू 2 ठेवून 2 इंटू ब्रॅकेट 2 स्क्वेअर मायनस 5 इंटू 2 इज इक्वल टू 0. 2 इंटू 4 8 मायनस 10 इज इक्वल टू 0. 8 मायनस 10 इज इक्वल टू 0. -10मधून 8 गेले असता -2 उरतात, त्यामुळे -2 इज नॉट इक्वल टू 0. 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0 या बहुपदीची m इज इक्वल टू 2 ही उकल नाही. त्यानंतर m इज इक्वल टू 5/2 ठेवून 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0 या बहुपदीत m इज इक्वल टू 5/2 ठेवून 2 इंटू 5/2 स्क्वेअर मायनस 5 इंटू 5/2 इज इक्वल टू 0. 2 इंटू 25/4 मायनस 25/2 इज इक्वल टू 0. 2 2 जा 4. या ठिकाणी 25/2 मायनस 25/2 इज इक्वल टू 0. 0 इज इक्वल टू 0, म्हणून m इज इक्वल टू 5/2 ही 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0 या बहुपदीची एक उकल आहे. क्वेश्चन 5 जर x इज इक्वल टू 3 हे kx स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0 या समीकरणाचे एक मूळ असेल तर k ची किंमत किती? kx स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 3 आहे, म्हणून x इज इक्वल टू 3 ही किंमत वरील वर्ग समीकरणात ठेवू. k एक्सच्या ठिकाणी 3 स्क्वेअर मायनस 10 इंटू 3 प्लस 3 इज इक्वल टू 0. 3 स्क्वेअर 9 9k मायनस 10 इंटू 3 30 प्लस 3 इज इक्वल टू 0. 9k मायनस 30मधून प्लस 3 वजा केले असता -27 येतात. 9k मायनस 27 इज इक्वल टू 0. 9k समीकरणाच्या उजव्या बाजूला प्लसमध्ये जातील. k इज इक्वल टू 27/9 9 3 जा 27, म्हणून k इज इक्वल टू 3. k ची किंमत या ठिकाणी 3 आलेली आहे. क्वेश्चन 6 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ -7/5 असेल तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. उकल 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ चौकटीतील संख्या -7/5 आहे. m इज इक्वल टू चौकटीतील संख्या -7/5 वरील वर्ग समीकरणात ठेवू.
म्हणून 5 इंटू -7/5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 इंटू -7/5 चौकटीची संख्या प्लस k इज इक्वल टू 0. 5 5 जा 25 प्लस 2 इंटू -7 डिवायडेड बाय 5 प्लस k इज इक्वल टू 0. चौकटीतील संख्या 49/5 मायनस 14/5 प्लस k इज इक्वल टू 0. 49/5 मायनस 14/5 यांची वजाबाकी केली असता 35 येते. 5 7 जा 35 7 प्लस k इज इक्वल टू 0. म्हणून चौकटीची संख्या 7 प्लस k इज इक्वल टू 0. समीकरणाच्या उजव्या बाजूला 7 घेतले असता मायनसमध्ये येतील. म्हणून चौकटीतील संख्या k इज इक्वल टू -7.